नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपलं सिद्धार्थ आरोटे डेली ब्लॉग या चॅनलमध्ये। तर सरासरी 2023 आणि 24 तर दोनही वर्षांमध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। म्हणजेच अगोदर पडलेल्या पावसाचा खंड आणि नंतरची झालेली अतिवृष्टी, तर यामध्ये भरपूर पिकांचं नुकसान झालेलं आहे। तर त्यासाठी 22 जिल्ह्यांचा अपडेट समोर आलेला आहे। तर या म्हणजे जिल्ह्यांमध्ये किती महसूल मंडळ पात्र झालेले आहे किंवा जो काही पीक विमा मिळणार आहे तो हेक्टर किती मिळणार आहे, किती शेतकरी पात्र झालेले आहे आणि कोणत्या पिकासाठी मिळणार आहे, याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर असे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका, जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा याच्यामध्ये निघू शकतो। शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 1 रुपया भरून जो पीक विमा काढलेला होता, तर त्यामध्ये त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे। तर मागील 2 दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये खूप नुकसान झालेले आहे। तर ते जिल्हे जे आहे ते म्हणजे यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर नाशिक, अहमदनगर, जालना, अकोला, पुणे, नंदुरबार, परभणी, यवतमाळ, पालघर, वाशिम, त्याचबरोबर धुळे, बीड, ठाणे, रत्नागिरी, नांदेड, गडचिरोली, सातारा, सिंधुदुर्ग, हे जे काही 22 जिल्हे आहेत, तर या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 3,13,335 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आता जवळपास 3,93,335 हेक्टरवरील जे काही नुकसान झालेलं आहे त्यांना 10हून अधिक जिल्ह्यांची जी काही आकडेवारी आहे ती येणे बाकी आहे। म्हणजे जे काही 22 जिल्हे आहे आणि अजून 10 जिल्ह्यांची जी काही आकडेवारी आहे ती यायची बाकी आहे। तर यात शेतकरी मित्रांनो 4.5 लाखापेक्षा जास्त हेक्टर शेतीवरील पिकाचे जे काही नुकसान आहे ते मोठ्या प्रमाणावरती झालेले आहे, असा अंदाज देखील देण्यात आलेला आहे। आणि याचे पंचनामे सुरू असून सुद्धा शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याचं आश्वासन देखील शासनाने दिलेले आहे। आणि त्यामुळेच अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेले रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान देखील झालेले आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आता कापूस, कांदा, द्राक्ष, केळी, मोसंबी, तर डाळिंब, भात, ज्वारी, गहू, हरभरा, तर या जी पिकं आहे तर त्या पिकासाठी आता जी काही नुकसान भरपाई आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे। आणि भाजीपाल्याचे सुद्धा याच्या मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, अवकाळी पाऊस किंवा जी काही नैसर्गिक आपत्ती आहेत तिचे जर नुकसान झालेले असेल तर ते शेतकऱ्यांनी त्या पिकांसाठी नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी त्या शेतकऱ्यांना ही निधी जो आहे तो वितरित केला जाणार आहे। तर हा पीक विमा जो आहे त्या कंपनीच्या माध्यमातून तेवढ्याच कळकळीने देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि हे बंधनकारक सुद्धा आहे। तर त्याचबरोबर नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या जो काही पीक विमा आहे तो जी काही नुकसान भरपाई ही आहे आपले पंचनामे, तर ते पीक विमा कंपनीकडे तक्रार केली तरच ते नुकसानीची दखल घेतली जाते। त्यानंतर राज्यात 2 दिवसात 26 आणि 27 तारखेला अवकाळी पावसाचे झालेले मोठ्या प्रमाणावरती नुकसान याची माहिती ज्या शेतकऱ्यांनी 72 तासांच्या आत पीक विमा कंपन्यांना दिलेली आहे किंवा तशी तक्रार केलेली आहे, अशा शेतकऱ्यांचे आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांचा जो काही पीक विमा आहे तो त्या कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने क्रॉप इन्शुरन्स या मोबाईलच्या ॲपच्या सहाय्याने नुकसानीची जी काही माहिती कळवलेली आहे त्या शेतकऱ्यांना त्यांचे जे काही पीक विमा आहे ते मंजूर केले गेलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 1 रुपया पीक विमा हा 1 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी काढलेला आहे, म्हणजेच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। आणि 22 जिल्ह्यातील जवळपास 4 लाख हेक्टरवरील क्षेत्रावरील पिकांचे जे काही नुकसान झालेले आहेत तर त्या शेतकऱ्यांनी 72 तासांच्या आत आपले क्लेम केलेले आहे, म्हणजे पंचनामे केलेले आहे। तर किंवा पीक विमा कंपनीला तसं कळवलेलं आहे, तर त्यांना आता लवकरच नुकसान भरपाई जी आहे ती त्यांच्या खात्यावरती उद्या जमा होऊ शकते। म्हणजेच घर बसल्या पीक विमा नुकसानीच्या ऑनलाईन तक्रार करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये क्रॉप इन्शुरन्स नावाचं ॲप डाउनलोड करून आणि ही पीक विमा काढलेल्या आपली पावती आहे त्याच्या सहाय्याने ऑनलाईन तक्रार ही 72 तासांच्या आत नोंदवू शकतात। परंतु खेडेगावामध्ये ऑनलाईनला जे काही अडचणी आहेत तर त्यामुळे ऑनलाईन यंत्रणा जी आहे ती व्यवस्थित चालत नाही आणि वीज प्रवाह देखील खंडित झाला। त्यामुळे आता शेतकरी 72 तासांपेक्षा जास्त ही मदत 200 तास करावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमचं जर काही नुकसान झालेलं आहे तर
तर तुम्ही पीक विमा कंपनीला 72 तासांच्या आत कळून ती पीक विमा घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, जे काही उर्वरित जे काही 22 जिल्हे आहे तर ते जिल्हे पुन्हा आहे तर त्यामध्ये आहे यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, जालना, अकोला, पुणे, नंदुरबार, परभणी, जळगाव, पालघर, वाशिम, धुळे, बीड, ठाणे, त्याचबरोबर रत्नागिरी, नांदेड, गडचिरोली, सिंधुदुर्ग, सातारा. तर हे असे जे काही 22 जिल्हे आहेत तर त्या 22 जिल्ह्यांचं सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे. तर काय केल्याने तुमचा पीक विमा जमा होणार आहे किंवा किती तासात तुम्ही क्लेम केला पाहिजे, त्याचबरोबर हेक्टर किती मिळणार आहे, कोणत्या पिकासाठी मिळणार आहे आणि कोणते शेतकरी पात्र आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. तर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.